विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे काही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे 126वी पदवी प्रदान समारंभ आहे, म्हणजेच 126वा कॉन्व्होकेशन समारंभ, या संदर्भातला व्हिडिओ आज मी घेऊन आलो आहे. तर हा 126वा कॉन्व्होकेशन पदवी समारंभ हा जे विद्यार्थी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 व एप्रिल-मे 2025 मध्ये उत्तीर्ण झाले असन आणि जे डिस्टन्स लर्निंगचे विद्यार्थी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये ते उत्तीर्ण झाले असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी हा कॉन्व्होकेशन समारंभ असणार आहे. याचं हे परिपत्रक विद्यापीठाने 28 जूनला हे वेबसाईटवरती विद्यापीठाच्या प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर आता जे विद्यार्थी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत व एप्रिल-मे 2025 मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि डिस्टन्स लर्निंगचे 2024 ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये उत्तीर्ण झालेत, अशा विद्यार्थ्यांनी 1 जुलै 2025 ते 14 ऑगस्ट 2025 पर्यंत विदाऊट लेट फी तुम्ही अर्ज करू शकता आणि 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही लेट फीनुसार हे कॉन्व्होकेशनचं किंवा पदवी प्रमाणपत्र साठी तुम्ही अर्ज करू शकता. आता जे बाकीचे उपरोक्त विद्यार्थी, समजा 2024 च्या अगोदरचे जे पास आउट विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना जर डिग्री कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट घेतलं नसेल तर या संदर्भातली लिंक ऑलरेडी विद्यापीठाच्या वेबसाईटवरती सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन म्हणून लिंक चालू आहे. तिथून तुम्ही हे तुमचे अर्ज तुम्ही नियमित भरू शकता. आता जे विद्यार्थी रेग्युलर पास आउट आहे, म्हणजे जे ऑक्टोबर-नोव्हेंबर 24 व एप्रिल-मे 2025 असे विद्यार्थी हे इथून रेग्युलर कॉन्व्होकेशन मधून फॉर्म भरू शकता. आता रेग्युलर कॉन्व्होकेशन आणि सप्लिमेंटरी मध्ये डिफरन्स काय आहे, तर रेग्युलर कॉन्व्होकेशन हे फीज कमी राहते आणि जे काही सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन त्याला फीज ही जरा लेट फी लागून जरा जास्त फी राहते. पण ते जे प्रमाणपत्र मिळणार आहे सप्लिमेंटरी आणि रेग्युलर मधून, ते दोघांना प्रमाणपत्र हे सारखंच भेटतं. तर आता याचे अर्ज कसा भरायचा आहे या संदर्भातली मी व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलवरती टाकेल आणि यापूर्वी आपण सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशनला कसा अर्ज भरायचा आहे याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकला आहे, तुम्ही तिथं पाहू शकता. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.